बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं। मराठा समाजाला न्याय देताना काढण्यात आलेल्या जीआर विरोधात सकल ओबीसी संघटना, वकील संघटनांची आज बैठक होणार आहे। नागपुरात ही बैठक होणार आहे। या बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। थोड्याच वेळात होणार आहे ही एमटीडीसीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीला विजय वडेट्टीवार देखील उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे। तर ओबीसी संघटना, वकील संघटनांची थोड्याच वेळात बैठक पार पडते आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून। प्रवीण, काय माहिती मिळते या बैठकीसंदर्भात आपल्याला? काही वेळामध्ये ही बैठक सुरू होईल। एमटीडीसीचं जे सभागृह आहे सिव्हिल लाईन्स परिसरामध्ये, इथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। सर्वपक्षीय ही बैठक आहे, कारण की यापूर्वी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं ज्या पद्धतीनं एक साखळी उपोषण केलं होतं, नंतर ते उपोषण मागे घेतलं, त्याला कुठेतरी तो जो निर्णय आहे तो पटलेला नाही आहे। त्यामुळे सकल ओबीसी समाजाच्या वतीनं हे आंदोलन जे करण्यात येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये, त्या संदर्भातली महत्त्वाची पॉलिसी, रणनीती जी आहे ती या संपूर्ण याच्यामध्ये ठरणार आहे। विजय वडेट्टीवार सुद्धा थोड्या वेळात पोहोचतील, सुधाकर आडबले आमदार ते सुद्धा पोहोचलेले आहे आणि इतर नेते सुद्धा, शेखर सावरबंदे सुद्धा इथे आहे। त्यामुळे सर्वपक्षीय जे ओबीसी नेते आहे ते पोहोचलेले आहे। आता बबनराव तायवाडे यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला या हे जे लोक नेते मंडळी इथं सहभागी झाले त्यांचा पाठिंबा नाही आहे आणि पुढची रणनीती जी आहे ती ठरवली जाणार आहे। सुधाकर आडबले आपल्यासोबत त्यांना विचारूया। हो, काय सांगाल? जेव्हा साखळी उपोषण झालं होतं त्यानंतर मुंबईत बैठक झाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीची, बबनराव तायवाडे त्या ठिकाणी गेले होते। बबनराव तायवाडेची तुमची भूमिका वेगवेगळी आहे? नाही, या ठिकाणी मुंबईला जी बैठक झाली होती त्या बैठकीचं निमंत्रण आम्हाला या ठिकाणी नव्हतं। मुंबईमध्ये मराठ्याचं आंदोलन झाल्यानंतर शासनाने जी भूमिका घेतलेली आहे की शासनानं जो 2 सप्टेंबर 2025ला शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने या ठिकाणी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचं जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आणि शासनानं जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी, भविष्यामध्ये असं झालं की सगळ्यांना मराठ्यांना जर कुणब्यांचं प्रमाणपत्र मिळायला लागलं तर या महाराष्ट्रामध्ये मराठी शिल्लकच राहणार नाही आणि त्यांचं एक प्रकारे विलिनीकरण कुणबी समाजामध्ये केलं जातील, ओबीसीमध्ये केलं जातील। त्याच्यामुळे ओबीसीमध्ये अस्तित्वात असलेल्या 350पेक्षा जातीचे जे संवर्ग आहे त्याच्यावरती, त्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणावरती मोठा परिणाम होणार आहे। म्हणून आज आदरणीय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सकल कुणबी संघटनेच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे। आपण पाहू शकतो बैठक सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी विविध पक्षाचे नेते मंडळी जे आहेत ते दाखल झाले आहे। विजय वडेट्टीवार दाखल झालेले आहे, माणिकराव ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहे। विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया। हो, काय भूमिका या ठिकाणी? माणिकराव ठाकरे आले, सुधाकर आडबले आलेले आहे, शेखर सावरबंदे दिसत आहेत, सर्वपक्षीय नेते एकत्र झालेले आहेत। ओबीसीच्या आरक्षणावर जो काही आता डाखा टाकण्याचं काम चाललेलं आहे तो डाव उधळून लावण्यासाठी आजची बैठक आहे आणि त्याची तयारी आम्ही पुढे करतो। नक्कीच आजच्या बैठकीमध्ये ते ठरेल की पुढचं पाऊल काय उचलायचं, कसं उचलायचं ठरलेलंच आहे। तर त्यांचा कार्यक्रम निश्चितीसाठी आजचा हा कार्यक्रम आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघानं जी भूमिका जाहीर केलेली आहे साखळी उपोषण मागे घेताना, त्या भूमिकेशी तुमची भूमिका विसंगत आहे? म्हणजे जी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सांगितलं आहे की त्यांना कुठला आक्षेप नाही आहे जीआर संदर्भात। ठीक आहे, आता मला कोण काय म्हणतं त्यापेक्षा समाज ठरवेल। समाजातील ओबीसी आमचे त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना त्याचा अर्थ कळलेला आहे। त्यामुळे या आंदोलनाची नेमकी काय दिशा ठरते हे या बैठकीतून कळेल। तुर्तास धन्यवाद प्रवीण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।